तुम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी ही जलद गतीने याची चौकशी होऊन लवकरात लवकर कार्यवाही व्हावी ही मागणी मी स्वतः केली। जो ऍप घोटाळा झालेला आहे त्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रासमोर ते आलेला आहे आणि त्या पद्धतीनं आयुक्तामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर त्याची संपूर्ण चौकशी होऊन फास्ट ट्रॅक मध्ये ती चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही व्हावी। नेवासा येथील जे संपूर्ण एक जागतिक देवस्थान म्हणून श्री शनेश्वर देवस्थान ओळखलं जातं त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अनेक आरोप त्या ठिकाणी झालेले आहेत, आंदोलन झालेले आहेत आणि त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला आणि स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जवळजवळ 15 मिनिटं त्याच्यावर चर्चा केली आणि ते विषय आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी ती कारवाई चालू झाली आणि त्याची चौकशी चालू आहे। काही तारखा झालेल्या आहेत, पुढे देखील त्याची कार्यवाही कंटिन्यू चालू राहील। मी स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे भेटून स्वतः त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की ज्या पद्धतीनं हा घोटाळा जनतेसमोर आला, सर्व वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलनं केली, त्या पद्धतीनं इतरही कार्यकर्त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, परंतु मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी ही जलद गतीने याची चौकशी होऊन लवकरात लवकर कार्यवाही व्हावी ही मागणी मी स्वतः केलेली आहे। आता तो सर्वस्वी आज जे त्या ठिकाणी ट्रस्ट आहे, ट्रस्ट मंडळ, त्यांनी ते निर्णय घेतलेले आहे, परंतु त्याच्याशी त्यांचा काय हेतू आहे ते करण्याचा व पुजारी नेमण्याचा हा आपल्याला त्याचा अजून काही आपल्या लक्षात येत नाही, परंतु लवकरच जे शासनाने कार्यवाही हाती घेतलेली आहे आणि चौकशी चालू आहे। जो ऍप घोटाळा झालेला आहे त्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रासमोर ते आलेला आहे आणि त्या पद्धतीनं आयुक्तामार्फत त्याची चौकशी चालू आहे। 1-2 तारखा देखील त्याच्या झालेल्या आहेत आणि मध्यंतरी मुंबईमध्ये त्याची संबंधित राज्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आतापर्यंत काय कार्यवाही झाली त्याचा आढावा देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर त्याची संपूर्ण चौकशी होऊन फास्ट ट्रॅक मध्ये ती चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही व्हावी ही आमची सर्व तालुक्यातल्या जनतेची मागणी आहे।